नमस्कार मंडळी. नमस्कार. तर पाठीमाग कमेंट आल्या होत्या की तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे. तर काय असं काय तूच सांग ना. अरेंज मॅरेज आहे. हा, सोनूची मम्मी माया सख्या मामाची पोरगी आहे, पण तिचं लहानपणीच लग्न व्हायला होतं. म्हणजे तिला कळत नव्हतं काही आहे ना, तेव्हा तिचं कुकू करेल होतं. करेल नव्हतं कुकू गिकू असं काही सांगता का? नाही, माया माहितीनुसार तसं ते अफवा केली होती. फक्त पैसे दिले होते म्हणजे हुंडा दिला होता असं. हा, तेव्हा किती वर्षाची असशील तू? 3 वर्षाची आहे ना. आरू एवढी आमच्या. हा, तर मग हे मला माहित होतं मंडळी. तर मग त्याच्यामुळं मला काही असं वाटलंच नाही कधी की मग सोनूच्या मम्मी संग लग्न होईल. मी जायचो त्याच्या घरी बऱ्याच वेळेस माय संग. सणावाराला दिवाळीला जेव्हा माय जायची तेव्हा मी जायचो. ही बी राहायची तिथं. तर मला काही असं वाटत, मला माहित होतं ना की हिचं कुठंतरी जमेले, हुंडा देले. तर त्याच्यामुळं मला काही आशा बी नव्हती माझी बायको होईन म्हणून. आणि पुन्हा ही लहानपणी नाही का आल्लकच दिसायची जरा अशी, अशी गालावर येईल गोबी. माझ्या मम्मी पप्पाच्या घरी होते मी. खाते पेते घरातली खाऊ पिऊ घालत होते. मला चांगलं तब्येत चांगलीच राहील ना माझी. अशी का आता उग सुधारले मी. ढेबरी होती लहानपणी. नाकच दिसत नव्हतं म्हणते माझं. हिचं नाकच दिसत नव्हतं. पण तुम्हाला एक गोष्ट सांगते, आणि काळी बी होती. जेव्हा माझी मम्मी बाळातीन झाली होती ना, जेव्हा मी झाले होते तेव्हा बी सोनूचे पप्पा मला पाहायला आले होते. हा, तर येणारच ना. आता सख्या मामाची पोरगी तर मग आई सोबत येणारच. हा, तर ही काही दिसायला एवढी काही बरोबर नव्हती, त्याची आवडासारखी नव्हती. आणि तवा ते तिकडचं फिसकटलं होतं काहीतरी आहे ना. हा, म्हणजे तिथं नव्हतं द्यायचं. मग बघू मग दुसरीकडे देऊ आता. हा, मग हुंडा वापस द्याला. ते तुटलं मग आहे ना. ही आलती माझ्या बहिणीच्या लग्नाला. तर तवा जरा आवडली मला. ही चांगली दिसत होती. सगळ्या चेहऱ्यावर पिंपल्स मोठमोठाले. अजून बी तिच्या चेहऱ्यावर जे खड्डे खड्डे ना, लय मोठमोठाले पिंपल्स होते. त्याची तवा गरिबीच होती तुमची जरा आहे ना. आमची आता बी तो गरिबीची. हा, तर कपडे बी काही एवढे हे नव्हते. काळी सावळीच होती. तर मला आवडली भाऊ. मग मी मायला सांगितलं की मला ही पोरगी करायची. आणि मग ते मायनं तिच्या मायला सांगितलं, म्हणजे माझ्या मामीला. तर मग मामीच्या इथं वावर नव्हतं आणि आमच्याकडे वावर होतं. तर पोराला 4 एकर वावर येतं बा त्याच्या वाट्यावर. 5 एकर सांगितलं होतं. 5 सांगितलं होतं का? दुसऱ्याच सांगितलं असेल एकरवर. खरं सांगू राहील मंडळी, 5 एकर सांगितलं होतं. माझ्या सासू म्हणी की बाई आमच्याकडे 10 एकर वावर आहे. माझ्याकडे 10 एकर वावर आहे बाई. 5-5 एकर येतो. माझ्या मम्मीला 5 एकर म्हणजे तिच्या स्वप्नासारखंच होतं ते. तर मग वावर नसल्यामुळे तिच्या मम्मीच्या घरी तिला असं वाटायचं की मी मुली माझ्या वावरावाल्यालाच देईल. मी तेव्हा शिकत होतो, पण माझ्या शिक्षणाशी नोकरीशी त्याला काही घेणं देणं नव्हतं. त्याला ते 4 काय 5 एकर सांगेल होतं का, तेच त्यांना भरपूर वाटत होतं. पण परिस्थिती उलट होती बरं का. आमच्या घरी ते 7-8 एकर वावर असून बी पोट नव्हतं भरत. कारण ते शेतीचं काही खरं नाही. जर नदीकाठची शेती वगैरे असेल तुमच्याकडे, 2-3 पिकं घेता असेल तुम्ही, तर परवडती शेती. नुसतं मम्मीला माहितच नव्हतं हा की पाण्याच्या ठिकाणी लागते म्हणून पोरी. तर असं आहे मंडळी. तर आमचं काही लव्ह मॅरेज वगैरे नाही, अरेंज मॅरेज आहे. लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.